सुरुवात होते. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानात आता दाखवत आहेत आणि त्यासोबत आमचे जे पंच देखील आपण पाहतोय अर्थातच MR पॅनलचे जे पंच प्रमुख जे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी सातत्याने मात्र इथे 3 दिवस पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. पहिले 2 दिवस आणि आजचा तिसरा दिवस प्रदीपजी मंडळी कोलिवली आणि त्यांच्या समेत मात्र आपण पाहतोय राज ठाकरे यांना जाताना. त्यासोबत माधवजी ठाकरे डान्सिंग अंपायर ते देखील आपल्याला डान्स करताना पाहायला मिळतील स्पर्धेतून. असे हे 3 पंच MR पॅनलचे मात्र आपण सुरुवात तर करतोय सर्वांचं स्वागत करताना. आणि फिल्डिंग आता लगेचच लावून घ्यायची. प्रथम पण पाहिलं असेल टॉस जिंकलं वाडा संघाने. RP लायन विपुल पाटील यांचा हा संघ जे नेहमी त्या संघाला नेहमीच सपोर्ट करत असतात आणि निश्चित त्यांचा देखील एक दर्जेदार संघ आपण पाहतोय. नेहमीच स्पर्धेसाठी खूप चांगला खेळ करत असतो. आज बघूयात त्यांची देखील इथे चांगल्यापैकी परीक्षा असणार एक पहिल्या सामन्यामध्ये, कारण त्यांचा तेवढा तगडा संघ आपण पाहतो समोरच्या बाजूने, तो अर्थातच नारे संघ, आपल्या मुसारणे संघ सॉरी, कारण काल आपण नारे संघाला पाहिलं होतं परंतु खूप त्यांचा देखील चांगला खेळ झाला आणि ते पराजित झाले. परंतु आज मात्र मुसारणे एक मोठी तगडी टीम म्हटली जाते या स्पर्धेतली. त्यांचा एक चांगला सामना पण इथे पाहतोय पहिल्याच या सत्रामध्ये. सकाळचं सत्र जे सुरू होतंय आणि थोडंसं आज दमट वातावरण, थोडंसं अगदी ढगाळ वातावरण म्हणताना नंतर थोडंसं इथे मात्र धुकं पसरलं आहे आणि त्यामुळे खेळ थोडं उशिराने सुरू झाला आहे. परंतु आपण बरोबर टायमिंग इथे लावतोय. 25 मिनिटाचा अवधी असेल वाडा संघाला. प्रथम आपल्याला 25 मिनिटामध्ये ही इनिंग संपवायची आपल्या वलंदी करताना. तर जवळपास 10:15 वाजलेत आणि इथून आपल्याला टायमिंग सुरू करायचं आहे. तर सलामीचे 2 फलंदाज, धडाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानात. राजेश सातवी, त्यांच्या साथीला आता अतुल, ही जोडी मैदानात सज्ज झाली आहे. अतुल शेळके आणि राजेश सातवी हे 2 चांगले फलंदाज आहेत. मैदानातून सुरुवात करण्याकरता पहिलं षटक पावलेच असेल. 30 मध्ये फिल्डिंग सजवली गेली, अगदी वर्तुळाकार अगदी गोलाकार क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ते पॉवर प्लेसाठी. आणि त्यानंतर मात्र या नवीन षटकाला, पहिल्या षटकाला जी सुरुवात करण्यासाठी गोलंदी मार्कवर देखील आपण गोलंदाज पाहतोय, ज्यांचा देखील नेहमीचा एक विशाल पारधी जे सुरुवात करतील षटकामधून. तर निश्चितच आपण सुरुवात करतोय. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम अँड शो द गुड गेम. तर निश्चितच चांगली सुरुवात इथे करायची, दोन्ही संघांना चांगली सुरुवात करायची आहे. 5 षटकाचा खेळ असेल. पहिलं षटक पावल प्लेचं आपण पाहतोय. सुरुवात होताना पंचाने देखील निरीक्षण केलं की एकंदरीत 11 खेळाडू मैदानात दाखल झालेत आणि त्यानंतर या खेळाला जी सुरुवात पंचांचा देखील इशारा येतोय आणि फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू थोडासा टप्पा मात्र थोडंसं बाहेर ठेवला ऑफ स्टंपच्या आणि फलंदाज थोडेसे खडे खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने चांगली सुरुवात तिथे पाहायला मिळते ती विशाल यांची. अर्थातच RP लाईन वाडा चांगल्या तयारीने मैदानात उतरला आहे. षटकामध्ये दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जेमतेम अड्डा प्रवाहाचा रनअप घेताना याचा पंचांना पार टाकला. हा चेंडू थोडासा बॅकफुट लागला. चेंडू ज्या पद्धतीने माझा कबर ड्राईव्ह केला जातोय आणि क्षेत्ररक्षकांनी बघितलं की चेंडू आपल्याला थांबणं कठीण आहे. चेंडू सरळ निघून चाललाय. तो सीमा पार होताना बॅकबॅट पॉईंटवरून चौकार. इथं मात्र सुरुवात होते. चौकाराने मात्र सुरुवात चांगली केली आहे. आघात चांगला केला आहे तो राजेश यांनी आणि त्यानंतर पुढच्या चेंडूला सामोरे जात आहेत. यायचं अगदी समोरच्या बाजून खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक जरी तैनात असले तरी देखील फलंदाजांना एक धाव ती आरामात मिळते आहे, कारण चेंडूला स्टॉप केलं गेलं तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जोडतायत फलंदाज. म्हणजे घाई नाही आहे, त्यांना माहिती आहे की आपल्या सामंजस्य खेळ करायचे. 5 षटकं इथे खेळून काढायची आहेत आणि एक चांगलीपैकी टोटल उभी करण्याच्या दृष्टी मात्र ही त्यांची तयारी दिसते आहे खेळातली. आणि नुकताच 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली पलकावरती 5 या अंकावर. आत्तापर्यंत विचार केला तर 3 चेंडू संपलेत. या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल अशी गोलंदाजी करतोयत ते विशाल पारदे. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत आणि त्यानंतर आता मात्र स्ट्राईकवर असतील ते नवीन फलंदाज आपण पाहतोय अतुल शेळके, ज्यांना प्रथमच इथे संधी मिळते आहे. प्रथमतः ते बॅटिंग स्टान्सवर आलेत. तो पहिला या स्पर्धेतला चेंडू खेळण्याकरता डावखुऱ्याचा हा फलंदाज आहे आणि त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये देखील आपण चेंजेस जे पाहिले, बदल पाहिले. त्यानंतर षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विशाल याच पंचांना वळसा घालून चेंडू टाकतायत आणि एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतो. चेंडू थोडंसं हवेत राहतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जज करताना हा झेल घेता घेता सुटला गेला
असं वाटलं की हा सहज त्याने झेल घेतला जाईल, परंतु अगदी ऐन मोमेंटला मात्र चेंडू हातात पडल्यानंतर त्यांच्यातून फंबल झाला आणि चेंडू खाली पडल्यानंतर फलंदाजांना जीवदान लाभलं. या जीवदानाचा फायदा घेत फलंदाज सहजतेने 2 धावा इथे मिळवत आहेत. तर अशा प्रकारची जीवदान सगळ्याला कधी कधी महाग ठरतात. कालसुद्धा आपण पाहिलं असेल एका सामन्यामध्ये त्या फलंदाजाला जीवदान दिलं आणि त्यानंतर त्याने मोठी खेळ केली. तर हे विश्व ते एक थोडंसं घातक ठरू शकतं संघाला. पण तो बघूयात, प्रयत्न चांगले होते. 2 धावा तर आल्यात. धावसंख्या पोहोचले पलकावरती. तर 7 या अंकावर पुन्हा एकदा सामना करतील फलंदाज. इथे मात्र त्याच क्षेत्रामध्ये चुडला त्यावेळेस स्टॉप केलं गेलं. काय चांगलं शतक अगदी इथे उमेश यांचं डायरेक्ट फेक झाली आणि डायरेक्ट फेकीवर फलंदाजा थेट फेकशे फलंदाज बाद केलेत. ज्या फलंदाजाला जीवदान दिला त्याच फलंदाज मात्र इथे मात्र बाद केले धावच्या स्वरूपात. आणि चांगली सफलता मी म्हणेन. उमेश यांचं खूप कौतुक करावं लागेल या सुंदर फेकीबद्दल, कारण संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. आणि अतुल सारखा फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज इथे स्वस्त्यामध्ये बाद झाला. त्यानं जे जीवदान लावलं त्याचा तेवढाचा फायदा त्याला मिळू दिला नाही. अखेर पहिली विकेटचं पतन पाहायला मिळालं. 5व्या चेंडूवर हा पहिला फलंदाज माघारी परतोय संघाचा आणि संघाची धावसंख्या फलकावर अवघी लागली ते 7 धावा 1 गडी बाद. तर पाहतो पण एक विकेटचं पतन झालंय. पण त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात त्यांची जागा घेत आहेत. ते साईनाथ पष्टे, ज्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा वापर त्यांना इथे करावा लागेल. आपल्या खेळामध्ये राजेश यांना एक साथ द्यावी लागेल. चांगलं खेळ करणं हे सुद्धा त्या संघासाठी अतिशय हितावर ठरेल. कारण आत्तापर्यंत सुरुवात निश्चितच अपेक्षितप्रमाणे झाली नाही, कारण विकेट लवकर गेली. तर देखील एक बाद अशी 7ने सुरुवात पण पाहतोय. त्यानंतर षटकातील अंतिम षटक आता जो आपण पाहतो सध्या या षटकातील अंतिम चेंडू म्हणता येईल तो हाताळला जातोय. राजेश यांच्या मात्र यावेळेस चेंडूवर अगदी चांगल्यापैकी फटकवला गेला आणि इथे शतक उभे त्यांच्या हातामध्ये झेल देऊन बसलेत. लगातार बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर संघ आता अडचणीत नक्कीच येणार आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे विशाल यांची होत असताना राजेश यांनी हा पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू फेक करताना डायरेक्ट फटकवताना मात्र झेल घेतला गेला. तो शॉट दिघे साहेब आपलं एक मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्याच स्मृतीप्रीतत आपण ही स्पर्धा जी पाहतोय भगवा करंडक. आणि आजचा हा 3रा दिवस आहे. पहिला सामना पण मैदानात पाहतोय. पहिलं षटक जे संपलं गेलं, या पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट इथे गमावले गेले संघाने आणि तिथून मात्र कुठेतरी नक्कीच मुस्ताराने संघाला थोडंसं बॅकफूटला जावं लागलं. परंतु यानंतर सावरण्यासाठी संघासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानात पाहतोय आपण. साईनाथ त्यांच्या साथीला नवीन फलंदाज आलेत किरण, या जोडीला कुठेतरी नक्कीच थोडंसं इथे थांबवून खेळावं लागेल. कारण वाडा संघाने सुरुवात तर खूप चांगली केली आहे. विशाल पारदे यांच्या षटकामध्ये 2 फलंदाज माघारी परतले आणि इथून त्यानंतर संघाची जी थोडीशी घसरगुंडी आहे ती थापवण्यासाठी रोखण्यासाठी या फलंदाज पुढाकार घ्यावा लागेल. पण बघूयात नवीन षटकाची सुरुवात पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकुश यांचा मारा सुरू होतोय. षटकामध्ये एक उंच पुरा बांधायचे गोलंदाज आहेत. बघूयात मोठा रनअप घेत असताना एक वेगवान गोलंदाजी आणि पहिला चेंडू वेगाच्या भरात मात्र चेंडू थोडंसं बाहेर टाकला गेला, त्यामुळे वाईड ठरतोय आणि वाईडने सुरुवात या षटकाची झाल्यानंतर एक धाव वाढली गेली संघाचा होता. एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 8 या अंकावर. 2 बाद 8. राजेश ज्या तुलनेत लवकर बाद झाले. एक चांगला फटकवण्याच्या प्रयत्नात त्यांना मात्र मगाशी ते जेलचित केलं गेलं आणि त्यानंतर षटक देखील संपलं. पण या षटकातून आपण पुन्हा एकदा पाहतोय नव्याने सुरुवात करावी लागेल अंकुश यांना. अंकुश नावाप्रमाणे त्यांना अंकुश लगावं लागेल. चांगल्या फील्ड बॅटिंगला रोखण्याच्या दृष्टीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू वेगवान टाकला गेला होता आणि त्या दरम्यान बघूयात ज्यावर अतिरिक्त स्वरूपात चेंडू हाताळा असं म्हणावं लागेल, कारण चेंडू बराचसा बाहेर पडला. त्यामुळे एक वाईडची नोंद झाली आणि लगातार 2 चेंडू वाईड झाल्यानंतर संघाची आपण खेळ जो पाहतोय धावसंख्या 2ने वाढली या षटकामध्ये.
तर आत्तापर्यंत धावसंख्या 10वर स्थिरावली आहे, म्हणजे डबल फिगरमध्ये जाताना का सुरुवात झाली आहे. तर म्हणायला गेल मुसरणे सगळ्याला एक चांगला खेळ इथे करायचा आहे. प्रथमतः बॅटिंग मिळाल्यानंतर टॉस हरल्यानंतर त्यांना मात्र बॅटिंग करावी लागते. त्याचाच परिणाम पाहतो की सकाळचं हे सत्र आहे आणि थोडंसं दमट वातावरण, थोडीशी जी नरमी आहे या खेळामध्ये वातावरणामध्ये, त्याचा फायदा मात्र गोलंदाजांनी पहिल्या षटकात उठवला. तर पुनश्च एकदा आपण नव्याने सुरुवात करतायत गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने चेंडू खेळायचा प्रयत्न केला, चेंडू निघतो ऑन साईडला आणि त्यावर एक सिंगल धाव फलंदाजी लगेचच घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत इथे किरण. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले नेल्सन आकड्यावर 11 या धावसंख्येवर. 2 बाद 11 धावा. खूप चांगलं क्रिकेट आपण गेल्या 2 दिवस पाहिलं. पहिल्या दिवशी इथल्या परिसरातले संघ पाहिले, काल मात्र वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण काल 10 संघांचा सहभाग पाहिला आणि आज देखील 10 संघ या स्पर्धेत खेळताना आपण पाहणार होतो. पुढे पुढचा चेंडू साईनाथ एक चांगले स्ट्रोकर आहेत, परंतु आयुष्य चेंडू अगदी जमिनीत मारला फटका लागतो. काँकण क्षेत्र चेंडू स्टॉप केला गेला आहे आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. तर एक धाव तेवढीच महत्त्वाची. सुरुवातीला जे प्रेशर आलं आहे, थोडासा दबाव जो आला आहे, तो दबाव दूर करण्यासाठी या षटकात सिंगल डबल धावा घेत धावसंख्या पुढे नेणं हे जे तेवढंच महत्त्वाचं आहे. आज काळाची गरज आहे आणि अशा परिस्थितीत 2 चेंडू इथे संपले गेलेत. षटकामधून धावसंख्या फलकावर लागली ती 12. 2 बाद 12 असा आपण खेळ जो पाहतोय. पहिले दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत विश्राम करण्याकरता आणि त्यानंतर षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. याच पुन्हा एकदा फटकवण्या प्रयत्न फसला चेंडू फटकवण्याचा, पण चेंडूचा अंदाज घेता आला नाही. चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता, थोडासा हळूवार गतीने आता गेला आणि पहिले 2 चेंडू जर आपण पाहिलं असतील अंकुशाचे थोडेसे वेगवान टाकण्याच्या अंदाजात त्यांनी चेंडू बरेचसे बाहेर टाकले, त्यामुळे वाईट ठरले. पण त्यानंतर नियंत्रण चांगल्यापैकी इथे पाहायला मिळतं आहे त्यांचं गोलंदाजीमधला, कारण एक चांगला गोलंदाज आहे तो RP लाईन वाडा संघाचा. आणि या संघाकडे देखील चांगले अष्टपैलू खेळ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाकडे अष्टपैलूंचं भरणं असलेले संघ आहेत, म्हणजे समतोल असं संघ आहेत. त्यामुळेच या सामन्यातली फाईट आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. आणि पुढच्या चेंडूला देखील पुन्हा एकदा जमिनीला मारला फटका. इथे क्षेत्ररक्षक डीपला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. जिथे चौकार निघत होता तो मात्र रोखण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला गेला आहे आणि सहजतेने इथे धाव येते आहे संघाकरता 1. याच एकेरी धावेने धावसंख्या 13वर पोहोचली. 2 बाद 13 धावा. सुरुवातीलाच विकेट गेल्यानंतर जो दबाव होता तो थोडासा हळूहळू कमी होऊ लागला आहे, कारण आता सेट होऊ लागले. दोन्ही फलंदाज मैदानातून चांगल्यापैकी जंप बसू लागल्यात आणि संघासाठी निश्चित ही चांगली गोष्ट म्हणता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा ताकदवर फटका पडतो. ते क्षेत्ररक्षक जे पुन्हा पाहतो डीपला चांगल्यापैकी फील्ड करतायत आणि त्यावर फक्त सिंगल धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. तर एक धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे आणि याच एकेरी धावेने संघ पोहोचतोय फलकावर आत्तापर्यंत 14. चेंडू संपलेत ते 5. या षटकात देखील अप्रतिम मारा पाहिला. पहिले 2 चेंडू जर सोडले तर अंकुशाचा चांगला तिखट मारा पाहायला मिळाला. विकेट टू विकेट गोल झाली. तर अंतिम चेंडूचा इथे खेळ बाकी आहे आणि थोडेसे 2 पावलं स्टेपवर झालेत, परंतु चेंडू फटकवल्यानंतर तिथे अनिल शेख चेंडूला स्टॉप करतायत. अशा प्रकारे तिथे षटकाचा खेळ संपला गेला आणि या षटकात समाप्तीच्या अखेरीस आपण पाहिलं असेल धावसंख्या पोहोचली फलकावरती बरोबर 15 धावा. एकंदरीत 2 बाद 15शी पण खेळ पाहतोय. जवळपास 7.5च्या गतीने धावा फलकावर लावल्या गेल्यात, परंतु ही गती आता वाढवावी लागेल. इथे वाडा संघाच्या विरोधात जर आपल्याला चांगली बॅटिंग इथे करायची आहे तर पुढची 3 षटकं, त्या 3 षटकात एक वेगवान खेळ होणं गरजेचं आहे संघाला. ते मुसरणे संघाला तरच एक तुम्ही चांगली फाईट करू शकाल मैदानातून. अशा वेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये जे आपण पाहतो बदल काय झाला नाही, कारण त्यांचा जो पहिला गोलंदाज विशाल ज्यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास संघाने ठेवला आहे आणि कॅप्टन यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करताना 3रं षटक आता सुरू करतील. वैयक्तिक आपल्या कोट्यातलं हे 2रं षटक त्यांचं इथे सुरू होतं आहे. तर फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले त्यात आज स्वतः पण विपुल पाटील जे नेहमीच्या संघाला नेहमीच साथ देत असतात आणि दरवर्षी त्यांचा हा प्रयत्न असतो. RP लाईन त्या नावाने त्यांचा संघ खेळत असतो मैदानामध्ये. ते स्वतः ते यष्टीरक्षक भूमिकेमध्ये आणि या दरम्यान आपण 3ऱ्या षटकाकडे आता जातो आहे. विशाल यांचं सुरुवात होताना पहिला चेंडू हो लाईन खूप सुरेख मारावा गेला. पटकन चेंडू टाकला होता. टप्पा थोडा पुढे ठेवून आपल्याला फक्त पूर्णपणे इथे विचारात आणला आणि एक चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय षटकातली, कारण थोडंसं प्रेशर दबाव टाकण्याचा हा मनसुबा होता गोलंदाजा यशस्वी झाला इथे. त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू याचं थोडंसं पुढे सरकलेत आणि चेंडू पुन्हा एकदा बॅटवर आला तरी देखील जमिनीला चेंडू निघतोय. घासत पुसत गवताला मात्र निघाला होता तो मिड ऑन रिझलला आणि तिथे क्षेत्ररक्षक रुपेश लोखंडे चेंडू येतात झपाट्याने. तोपर्यंत एक सिंगल धाव. तर अशा प्रकारे एक धाव घेतले जातात, परंतु आता मोठ्या पटकींची सुद्धा संघाला आवश्यकता आहे. परंतु सध्या मात्र ही कोंडी फोडण्यात तेवढंसं यश आलं नाही, कारण फिल्डिंग चुस्त व्हायला लागले आहेत वाडा संघाची आणि पुन्हा एक धावेने धावसंख्या पोहोचली ती 16वर. षटकातील 3रा चेंडू
याचा चांगला फटका इथे मात्र अगदी आकाशाला गवस निघाला हा फटका पाहिजे साय्यांचा ताकदीचा वापर केला येतोय आणि चेंडूने मात्र सफर केली ती षटकाराची उत्तुंग षटकार आलाय. तर आजच्या दिवसातला पहिला षटकार मात्र मिळण्याचा मान मिळतोय तो साईनाथ पष्टे यांना. चेंडू संपलेत नुकताच षटकाराला आणि धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली फलकावरती 22 या अंकावर. यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटकवण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडूचा यावेळेस अंदाज घेता आला नाही. चेंडू थोडंसं खाली राहिला बॅट थोडीशी वरून फिरली गेली आणि सुरेखरित्या मात्र इष्टी मागे जाताना आणखी एका डॉट चेंडूची समाप्ती झाली. षटकातून 4 चेंडू संपलेत आत्तापर्यंत. चांगली नाईस बॉलिंग पाहतोय आपण चांगल्यापैकी इथे बॅटिंग करण्याचा देखील प्रयत्न चालला आहे. तो साईनाथ पष्टे यांचा एक अनुभवी खेळाडू आहे आणि संघासाठी निश्चितच त्यांची चांगली पारी होणं देखील चांगलं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडून सगळ्या अपेक्षा खूप आहेत. चांगले त्यांनी बॅटिंग करून आपल्याला चांगला एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी करून द्यावी 5 षटकामध्ये. याच दृष्टीने मात्र त्यांचा देखील खेळ आपण पाहतोय मैदानातला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा कलात्मक फटका इथे मात्र चेंडू हवेत जास्त राहिला आणि क्षेत्ररक्षक जे चेंडू खाली येतात आयनुल शेख अप्रतिम झेल त्यांनी टिपलाय तो लॉंग ऑफला आणि इथे मात्र विकेट जाते ती तिसरा फलंदाज माघारी परतला. फटकेबाजी नादात साईनाथ पष्टे देखील माघारी परतले आहेत आणि आता संघाला थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. परंतु बघूया विशाल इथे मात्र नवीन फलंदाज येतात मैदानातून. या खेळाडूकडे नेहमीच एक चांगले खेळ करण्याची क्षमता आहे. ते विशाल दिनकर खरं म्हणजे नेहमीच आघाडीचा फलंदाज म्हटला तो नेहमीच ओपनिंगला जातात. आज त्यांना मिडल ऑर्डर ठेवण्याचं एक संघाचं एक वेगळं दृष्टिकोन एक वेगळं धोरण असेल त्यामागचं आणि त्यांना मात्र आता पाठवलं गेलं आहे ते 5व्या स्थानावर 5व्या क्रमांकावर. बघूयात ते मिडल ऑर्डरमध्ये त्यांच्या कशाचा खेळ होईल तो संघाकरता. परंतु इथे विशाल पारधी यांनी आणखी एक विकेट कीप केली. अजून एक विकेट त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतली आहे कारण चांगली गोलंदाजी त्यांची खूप खेळ पाहतोय आपण. तो या सामन्यातला 2 विकेट तर घेतल्यात. एक फलंदाज त्यांनी धावची स्वरूपात बाद केला होता तो डायरेक्ट फेकीने उमेश लोखंडेंच्या. असे 3 फलंदाज माघारी परतल्या संघाच्या आत्तापर्यंत. तर 3 बाद धावसंख्या फलकावर स्थापित झाली ती 22 अंकावर. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी इथे आणि नवीन बॅटर मैदानात आले ते विशाल दिनकर. या खेळाडूकडे देखील तेवढी खूप मोठी गुणवत्ता आहे. अतिशय चांगल्यापैकी टचमध्ये आहेत आणि बघूयात संघासाठी त्यांना भरीव कामगिरी इथे करणं गरजेचं आहे. अजूनही पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे भरपूर क्रिकेट अजून बाकी असेल बॅटिंग करण्याकरता त्यांना. चेंडू जे आहेत ते परंतु अंतिम चेंडूचा आता सामना करावा लागेल तो या षटकातल्या. आणि हलकेसे चेंडूला पुश केलं गेलं ते ऑफ साईडला. तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवर येतात तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव घेत षटक इथे संपलं गेलं आहे आणि विशाल यांनी देखील आपलं वैयक्तिक खातं उघडताना एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपला. तर या 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा 23 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. अशा प्रकारचं हे पण खेळ पाहिला असेल. पहिल्या 3 षटकाचा आपला कोटा मात्र 2 षटकाचा विशाल यांनी पूर्ण केला आहे. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा ठेवली गेली आहे आणि त्यानंतर बाकीचे जे 3 गोलंदाज आहेत त्यांना प्रत्येकी एक षटक टाकावं लागेल. त्या दृष्टीने मात्र 2 गोलंदाज वापरले गेले आहेत. बघूया तिसऱ्या गोलंदाजा बदल इथे होईल का. तर गोलंदाजी मार्कवर निश्चितच बदल होऊ लागला आहे कारण समोर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अतिशय आणखी एक चांगला वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो आहे. तर दर्पण फोडसे ज्यांच्या आता मैदानातून निश्चितच इथे गोलंदाजी मार्कवर सुरुवात होईल. तर त्यांचा भन्नाट वेग आपण नेहमीच पाहतो कारण अगदी या 5-6 वर्षामध्ये या खेळाडूंनी देखील अनेक चांगल्या फलंदाजांच्या समोर प्रश्न उभे केले आहेत. त्यांना आव्हान निर्माण केलं आहे. तर विनायकजी वेहेले साहेब इथे उपस्थित झाले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचं देखील आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आहे आणि आपण कृपया मंचावर या आपल्या भगवा कर्नाटकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आनंदी स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्पर्धेमधून आपलं सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर अनेक मान्यवर मंडळी ग्रामस्थ मंडळी आपल्या या स्पर्धेला नेहमीच काल परवापासून व्हिजिट देत आहेत भेट देत आहेत आणि त्यांचा आपण गोड सन्मान देखील केला आहे. परंतु आता बघूयात या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू थोडीशी बॅटची एज घेऊन चेंडू गेला होता पाठीमागे प्राय स्लिपला. परंतु चेंडू अगदी थोडंसं टप्प्याने गेल्यानंतर फलंदाजांना त्याची संधी मिळाली 1 धावेची आणि हीच संधी साधताना 1 धाव विशाल घेताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली गेली. ती धाव फलकावर 24 अंकावर 24. तर षटक क्रमांक 4 सुरू झालं होतं नुकतंच आपण पाहिलं असेल. हर्ष इथे आपण पाहतोय ते दर्पण फोडसेंचा. तर या खेळाडूविषयी देखील आपण अनेक वेळा बोलले परंतु आज बघूयात त्यांचा हा परफॉर्मन्स कसा मिळेल या सामन्यातला. षटकातील तिसरा चेंडू प्रत्येक चेंडू विविधतेने टाकण्याची त्यांची एक नेहमीच काम असतं आणि व्हेरिएशन या खेळाडूकडे खूप चांगलं आहे.
दरम्यान मात्र पुढच्या चेंडूवर देखील एक सिंगल धाव घेतली गेली आणि धावसंख्या 1ने पोहोचते ती 25 या अंकावर 25. किरण आणि विशाल ही जोडी सध्या मैदानात आपण पाहतोय. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या संघासाठी मात्र संघर्ष त्यांचा जारी आहे आणि संघर्ष तुम्हाला करावा लागेल सामन्यातून, तरच यशाची आपल्याला खात्री देता येईल. इथे मात्र चांगला स्ट्रोक, इथे मात्र चेंडूची निवड चांगल्यापैकी केलं म्हणा लागेल आणि चेंडू लागली सरळ सीमे पलीकडे नेले. एवन दर्जेदार षटकार आला, अगदी हवाई फायरिंग केली गेली ती या चेंडूवर. विशालांना माहिती की आपल्याला मिडल ऑर्डरला पाठवले तर आपल्याला आपले काम केलं पाहिजे आणि विशालचा एक एकंदरीत पाहिलं तर या षटकाराला नंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती पलकावर 3 गडी बाद 31 धावा. चांगली येत आहे ते पण खेळ होऊ लागले मैदानातून ती मुसरणी संघ करता या फलंदाजी आणि त्यानंतर पुढच्या चेंडूला सामोरे जात आहेत. इथे स्विच हिटचा प्रयत्न होता, जरूर केला होता, परंतु चेंडूचा यावेळेस अंदाज येऊ शकला फलंदाजाला. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकवर निघत होता आणि अशावेळेस ही छेडखण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु थोडंसं व्यर्थ काम म्हणता येईल. तिथे संपताना एक चांगला चेंडू संपतोय तो दर्पण यांचा, षटकातून चांगली गोलंदाजी देखील करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र फटकवण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा यश का आलं नाही, चेंडू बॅटवरून निसडला आणि त्यावर फलंदाज 2 धावा घ्यायची जोखीम घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र अगदी स्ट्राईकवर आपल्या राहण्यासाठी त्यांनी आपलं विकेट तिथे गमावावी लागते रे किरण यांना. आणि संघाचा पाहतोय चौथा गडी इथे बाजूत आहे. थोडं तू झालं, थोडंसं कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंग नसल्यामुळेच इथे धाव घेण्याच्या नादात एक विकेट जाते संघाची. दुसरा फलंदाज अशा प्रकारे मात्र धावची स्वरूपात बाद झाला आहे आणि आत्तापर्यंत 4 गडी बाद झाले संघाचे. तर 4 बाद धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती मगाशीच ती 32 वर. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय ते आलेत भावेश घोडविंदे, ज्यांचा तर मैदानात इथे एंट्री होती त्यांची मात्र पण प्रवेश पाहतोय आणि त्यानंतर बघूयात त्या जोडीला आता पुन्हा एकदा चांगला खेळ करतो. आपण जर आज दिवसभराचा इथे खेळ पाहणार आहोत तर तत्पूर्वी पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर कुठल्याही प्रकारची मोठी पार्टनरशिप होऊ शकले, त्यामुळे धावसंख्या आपल्याला अपेक्षित होती संघाला की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल ती होऊ शकले आणि बाडा संघाने तेच मात्र काम केलं आहे की कुठल्याही प्रकारला फलंदाजाला जास्त स्थिराव दिलं नाही, त्यामुळेच या विकेट छोट्या छोट्या भागीदारी झाल्या आणि विकेट जात राहिल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो की आपण एक भागीदारी मोठी करा की जेणेकरून संघाची धावसंख्या पुढे जाऊ शकते. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक, नक्कीच बॅटवर चेंडू अगदी दणदण करत निघाला आहे तो फाईनच्या बाजूला आणि बहुधा चेंडू थांबवणं कठीण असेल, चेंडू निघून चालला तो ज्या वेगाने मारला होता त्या वेगानेच मात्र चेंडू सीमा पार झाला आहे ओव्हर दी रॉप आणि हा चौकार आला तो विशालाच्या बॅटमधून. तर 4 षटकाचा खेळ संपला, परंतु संघाची धावसंख्या पाहिली तर पलकावर जाऊन पोहोचलेली ती 36 धावा. आणि या षटकाचा विचार केला तर एकंदरीत पहिले 3 षटकं खूप चांगली हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये 7 धावाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकात तब्बल 13 धावाल्या खर्ची केल्या त्या दर्पण फोडसेने. आणि त्यामुळे इथे 4 षटकाचा खेळ संपताना संघाची धावसंख्या 36 पोहोचली आहे. जवळपास
9च्या गतीने धावा 36 धावा फलकाला आहेत. अंतिम षटकाला सुरुवात होण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आणखी एक बदलत आहेत. तेजस भरवाड येत आहेत आणि हा देखील एक चांगला गोलंदाज म्हणून संघाला नेहमीच आपल्या साथ देत असतो. इथे पाहूयात या अंतिम षटकामध्ये सुरुवात होताना आता कुठल्या प्रकारचा इथे विचार असेल फलंदाजांचा. पहिला चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न आता तर पहिला चेंडू खूप चांगल्यापैकी मात्र अगदी विष्णूच्या हातामध्ये जाऊन बसला. त्यामुळे सुरुवात मात्र डॉटने. भावेश जे स्ट्राईकवर आहेत त्या दरम्यान हा पुढच्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेत राहिला आणि आणखी एक इथे मात्र सफलता मिळते. इथे पहिल्याच या षटकामध्ये म्हणावं गेलं दुसऱ्या चेंडूवर ही सफलता आली आणि भावेश सुद्धा माघारी परत आहेत. तर प्रत्येक फलंदाज इथे निराशा करतोय संघाची. एक जर आपण सोडला किरण यांनी थोडासा प्रतिकार केला तर ते देखील लवकर आता बाद झाल्यात. आणि मिशाल सध्या मात्र एक बाजूला देखील किल्ला लढवताना पाहत असाल. विकेट समोर तिथे जात आहेत आणि संघाचा आणखी एक गडी माघारी परतलाय. मजबूत वाटणारी ही बॅटिंग आपण पाहतो सध्या मैदानात थोडीशी कोलमडली गेली आहे. याचं कारण म्हणजे वाडा संघाचा अतिशय नियोजनबद्ध हा मारा होतोय मैदानातला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केलं होतं सामन्याचं कशाप्रकारे आपण समोरच्या संघाच्या विरोधात रणनीती आखायची ती रणनीती सक्सेस करून दाखवली या मैदानातून. आणि त्यामुळे संघाची धावसंख्या थोडीशी फलकावर कमी दिसते. ती आत्तापर्यंत 5 बाद 36 धावा देखील या देखील नक्कीच संघासाठी चांगले लढाऊ वृत्तीने खेळू शकतात संघ. तर पुढचा चेंडूवर नियंत्रण चांगलं नव्हतं. फलंदाज थोडेसे शफल खेळण्याच्या प्रयत्नात होते आणि 26 चेंडू मात्र इष्टीमागे डॉट स्वरूपात संपतोय. तर चांगली लाईन इथे पाहायला मिळते ती तेजस भरवाडांची. अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करू द्यायची नाही याच मनसुब्याने गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांना यश मिळालं आहे. 3 चेंडू खूप सुरेख हाताळले आहेत आणि षटकातील आता पुढचा चेंडू याचा थोडासा चेंडू पायात मिळत होता. त्यावर अगदी फुलटॉस घेताना चेंडू अगदी डीप मिड विकेटला फटकवला गेला आणि सहजतेने एक सिंगल धाव. मोठे फटके खूप दुर्मिळ झालेत या सामन्यामध्ये. एक षटकार आणि एक चौकाराला त्यानंतर दुसरा एक षटकार आणि चौकाराला म्हणजे 4 मोठे फटके आल्यानंतर सिंगल डबल धावा जास्त आल्यात संघासाठी आणि त्यामध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. तरी देखील धावसंख्या आता पोहोचली फलकावरती 37वर 37. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू जर एक मोठा फटका आला तर संघासाठी नक्की धावसंख्या 40+ होऊ शकते. परंतु जे फटके जे मारले आहेत ते अगदी जमिनीला मारले फटके आणि फलंदाज त्यावर अगदी हो ना करता करता इथे मात्र फलंदाज दुसऱ्या दिवशी वळत असताना बाद होतील लवचिक स्वरूपात. तर अल्पेश सुद्धा माघारी परत आदेश बाद झाले त्यावेळेस म्हणता येईल. ते मात्र दुसऱ्याच धाव्यासाठी बाद झाले आणि संघाचा 6वा गडी बाद झाला आहे. शेवटचा चेंडू असल्या कारणाने निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाजाला मैदानात जावं लागतंय. सनी जात आहेत मैदानात. सनी घोडविंदे ज्या इथे सामन्यातून आपण पाहिलं असेल अंतिम चेंडूचा खेळ आता होणार आहे किंवा या षटकातील शेवटचा चेंडू म्हणता येईल. बॅटिंग करण्यासाठी मात्र अंतिम चेंडू असेल तो मुसांडी संघाला. त्यावर देखील आपण एक चांगला खेळ पाहतोय. मैदानातून चांगला स्ट्रोक मारला गेला आहे आणि फलंदाजांना कमीत कमी 2 धावांची अपेक्षा असते इथे. परंतु 2 धावा घेताना थोडंसं कष्ट घ्यावे लागले आणि तिसऱ्या धावांचा देखील इथे विचार होतोय. परंतु तिसरी धाव देखील सहजतेने जोडली गेली. बघा विशाल यांचा रनिंग द बिटवीन खूप चांगला पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावांमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा जिथे होत्या तिथे तिसरी धाव देखील मिळवली आणि त्यामुळे धावांचं पळण्यामध्ये अतिशय त्यांनी वाकबगार आपली कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे सगळ्या या 3 धावा वाढल्यानंतर संघाची धावसंख्या जी पोहोचली फलकावरती बरोबर 41 धावा म्हणजे 42 धावांचं टार्गेट असेल विजयाकरता. ते या 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये करायचे आहेत वाडा संघाला. 5 षटकं 30 चेंडू 42 धावा.
नक्कीच या मिडल वेळामध्ये आपण लगेच आपण टॉससाठी बोलवतोय दोन्ही संघांना. या पुढचा जो सामना इथे पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला तो सापने 11 वर्सेस जियान 11 कुडूस. चला दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. जियान 11 कुडूस आणि सापने 11 त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत या वेळामध्ये. दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्या. जियान 11 कुडूस आणि सापने 11. तर एकंदरीत पाहिलं तर सुरुवातीचा 5 षटकाचा खेळ पाहिला आपण. पहिलं पर्व पाहिलं. विशेषतः या खेळाची एक बाजू पहिली पूर्वार्ध पाहिला आणि आता उत्तरार्ध पाहायचं आहे. सामन्यामधून एकंदरीत वाडा संघाला जे लक्ष दिलं गेलं विजयासाठी ते 30 चेंडूमध्ये 42 धावांसह. तर ते पार कशाप्रकारे केलं जात आहे ते आपण पुन्हा इथे पाहतोय मैदानातून. तर निश्चितच दोन्ही कॅप्टन आपण या टॉस करता आपण आपली प्लेइंग लिस्ट पाठवायची सुरुवातीला. जे आपले खेळाडू खेळणार आहेत 11 ते 12 खेळाडू. तर विनायक वेहळे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत ती या सामन्याची. तो जियान 11 कुडूस वर्सेस सापने 11. ओके ओके थांबा एक मिनिट. ओके तर आपण पेनल्टी सुद्धा लावली ती संघ उशिरा आल्या कारणाने निश्चित 3 धावांची म्हणजे या 3 धावा यामध्ये ॲड होतील. तर 45 धावांचं टार्गेट असेल बघा लक्षात घ्या. काल आम्ही पिंपळा संघाला देखील दिली होती. चला आपण इथे टॉस करूयात. या पुढच्या सामन्याचा जियान 11 कुडूस आणि अर्थातच सापने 11 अशी लढत दुसरी असेल आजच्या दिवसाची. त्यासाठी टॉस आमच्या पाहुण्यांच्या हस्ते इथे होतोय मैदानातून टॉस बॉक्समध्ये. तर आपण मैदानात जाऊयात. एकंदरीत जे लक्ष असेल ते 45 धावांचं 45 कारण 3 धावांचं आपल्याला इथे पेनल्टी लागली होती. वाडा संघ उशिरा आल्या कारणाने 3 धावांचं पेनल्टी धावांचं ॲड होते आणि एकंदरीत टार्गेट दिलं जाते ते 45 धावांचं 45. तर सलामीचे 2 फलंदाज ऐनुल शेख आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय मैदानातून रुपेश लोखंडे ही जोडी इथे उपस्थित झाली. वियान 11 आपण पाहतोय ज्या संघाने टॉस कुडूस संघाने टॉस जिंकलाय. जियान 11 तर निर्णय आपला कळवतील मैदानातून आपण पाहतो. लगेचच जाऊन आपण मैदानात या उत्तरार्धाचा खेळ पाहण्याकरता. आणि सुरुवातीलाच पहिला गोलंदाजी मार्कवर असेल ते भावेश. षटकातून अतिशय वेगवान तिखट मारा त्यांचा पाहायला मिळेल का. लेफ्ट हँड हा राऊंड विकेट मारा अतिशय सुरेख सुरुवात मात्र थोडासा चेंडू बाहेर पडतोय. हे पंचाने लगेचच ओळखलं त्यामुळे वाईटची घोषणा होती आहे. तर श्री गणेश इथे झाल्या वाडा संघाचा पहिली धाव फलकावं लागली ती अतिरिक्त स्वरूपात. एक चांगला इथे खेळ पाहणार होतो मैदानातला. तर बघा छोट्या छोट्या गोष्टी आपण थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे. खेळ आपण चांगल्यापैकी खेळतोय मैदानातला. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवायची. आपल्याला 25 मिनिटं दिली गेली आहेत बघा लक्षात घ्या. मुसाने संघ आपल्याला सुद्धा 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. पहिल्या 20 मिनिटात 4 षटकं संपलीच पाहिजेत. तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात भावेश यांची. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतो. या विश्व चेंडू हाता गेला. डावखुरा अतिशय प्रभावी मार आपण पाहतोय कारण डावखुरा हाताचा गोलंदाज नॅचरल देणगी लाभली असते आणि त्याचा मात्र अँगल खूप चांगल्यापैकी क्रिएट होतो. अशा वेळेस मात्र अगदी यावेळेस अचूक त्याने गोलंदाजी केली गेली. ती भावेशांनी पहिला चेंडू इथे संपवताना सुरुवात मात्र होतीये डॉटने. एक धावफलकावर जरूर आली पहिल्याच वाईडने आणि त्यानंतर आता फलंदाज बघूयात पुन्हा एकदा सज्ज झालेत आपल्या पुढचा चेंडू खेळण्यासाठी या गोलंदाजचा सामना करण्याकरता. यायचं थोडे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने टॉप एज घेतला आणि सरळ चेंडू डीप
स्वतः गोलंदाजी हातामध्ये पोहोचतोय, कारण तिथे कॉटन बोल्ड केलं गेलं आणि आयनुल शेख सारखा मोठा फलंदाज बडी मछली जाल में फस गई, जे जाळं रचलं होतं, जे जाळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकवलं या फलंदाजाला. आणि आता मात्र खूप संघाची सुरुवात खराब पाहायला मिळते, कारण ज्या खेळाडूकडून नेहमीच संघाला चांगला साथ मिळते, चांगली बॅटिंग करायला मिळते किंवा चांगली सुरुवात करून देत असतो, तोच फलंदाज इथे मात्र टार्गेट करताना पहिली सफलता मिळत आहेत. भावेश, मगाशी मी जो उल्लेख केला होता की मुसरणे संघ अतिशय एक तगडा संघ म्हटला तो, आणि फिल्डिंग आणि गोलंदाजी त्यांची खूपच नेहमी प्रभावित करत असते. किती कमी स्कोर असला तरी देखील त्यांचा जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला अनेक वेळा पाहायला मिळाला आहे प्रेक्षकांना. आणि आज देखील त्यांचा चांगलं टोटल त्यांच्यासमोर आहे 45 धावांचं. ते टार्गेट वाडा संघाला करण्याच्या दृष्टीने मात्र खूप मेहनत करावी लागेल. अशा वेळेस आता दोन बंधू आपण मैदानात पाहतोय, रुपेश लोखंडे त्यांना साथ देण्यासाठी आता उमेश लोखंडे ही जोडी मैदानात आता वाडा संघाची इथे पाहायला मिळेल. मैदानातली नवीन बॅटर उमेश आलेत, आता बघूयात त्यांचा देखील खेळ यंदाच्या सीझनमध्ये खूप चांगला भरतोय. सातत्याने एकदा खूप चांगला खेळ त्यांचा आपण अनेक वेळा पाहिला असेल. अनेक वर्ष ते क्रिकेट आपल्या संघासाठी खूप चांगलं खेळून गेलेत. आज तो अनुभव इथे त्यांना द्यावा लागेल आपल्या संघाकरता. तर पाहूयात ही जोडीकडे खूप संघाला आवश्यकता असेल की टिकून राहिलं पाहिजे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र अगदी खोलवर टप्प्या चेंडू आपल्याला पुन्हा एकदा परेशान केलं या भावेशनी. अतिशय भावेश पवार यांची आठवण करून त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. तो देखील डावखुऱ्याचा गोलंदाज, आणि हे भावेश देखील आपण पाहतो की अतिशय चांगल्यापैकी डावखुऱ्या गोलंदाजी प्रभावित करतात तिथल्या प्रेक्षकांना. आज मात्र या चेहऱ्याला आज मी प्रथमच पाहतोय खूप त्यांच्या संघामध्ये अतिशय चांगलं दर्जेदार गोलंदाजी करताना. कारण पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं समोरच्या फलंदाज थोडंसं रोखण्याच्या दृष्टीने. आणि आता मात्र निश्चितच चांगला दबाव बनवला आहे पहिल्या 3 चेंडूवर. तर षटकातील चौथा चेंडू, यावेळीचा शॉर्ट पिच चेंडू मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना मात्र उमेश लोखंडे मात्र अगदी चांगला जबरदस्त तडाखा देत त्याच्या चेंडूवर प्रहार करताना, आणि चेंडूला पाठवले ते सीमे पलीकडे. एक चांगला षटकाराची नोंद झाली, आणि षटकाराने आपलं वैयक्तिक ते खातं उघडताना संघाची धावसंख्या दिली ती 7 अंकावर. तर निश्चितच एक गडी जो बाद झाला आहे त्यावर तेवढंच आपल्यावर दर्पण घेऊ शकले, दर्पण न घेता एक चांगली इथं सुरुवात करतायत उमेश. तर संघाची धावसंख्या त्यामाचं पोहोचले 7 वर. आणि त्यानंतर षटकातील पुढचा चेंडूवर देखील अटॅक करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू जास्त हवेत राहिला, तिथे शतक चेंडूला जज करताना हा देखील एक सुरेख झेल टिपला गेला. आणि आयनुल शेख जे बाजूला त्याच्या पाठोपाठ आता उमेश लोखंडे देखील माघारी परतले. एक छोटीशी त्यांची इनिंग उमटली 6 धावांची जे खेळून करून गेले आहेत. आणि पुढच्या चेंडू तसाच प्रकारचा प्रयत्न होता, पॉवर प्लेमध्ये चांगल्यापैकी स्ट्रोक मारून संघाला एक चांगली सुरुवात द्यायची याच इराद्याने फटकारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू जास्त उंच गेला आणि त्यामुळे झेलणं सोपं झालं आहे. त्यामुळे विकेट इथे जाते ती दुसरी. तर 2 गडी बाद झालेत एकाच षटकामध्ये, आणि भावेशांची अतिशय सफल ही गोलंदाजी पाहतोय षटकातली ती मुसरणे संघाकरता. कारण लक्ष 45 धावांचं असताना अशा प्रकारची सुरुवात, एक चांगली सुरुवात त्यांनी दिलेली. 2 विकेट संघाला गमवावे लागतात वाडा आरपी लाईन संघाला. आणि आता मैदानात पाहतो आपण नवीन फलंदाज गणेश जे आलेत रुपेशच्या साथीला. एका बाजूला रुपेश सारखा जर फलंदाज मध्ये टिकून राहिला तर नक्कीच या 45 धावांचं टार्गेट निश्चित होऊ शकेल. परंतु सध्या मात्र क्रिकेटमध्ये निश्चित ठासून भरलेले आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर नजीक काय करामत होते, काय कामगिरी होते यावर आपल्याला डिपेंड राहावं लागेल. अशा दरम्यान आपण पाहिलं असेल या षटकातील चेंडू संपलेत ते 5, अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. ओके, तर कुडू संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आणि इथे मात्र चेंडू थोडासा बॅकफुटला घेऊन खेळायचा प्रयत्न होता. खडे खेळ प्रयत्न चेंडू बराचसा बाहेर पडतोय हे पंचांनी ओळखला आणि वाईट घोषित केलं जातं या चेंडूला. एक अतिरिक्त चेंडू देखील वाढतोय. अतिशय आमचे तटस्थ पंच आपण पाहतोय मैदानातून. त्यांची कामगिरी नेहमीच चांगली झालेली आहे, कारण मागची स्पर्धा देखील पाहिली असेल, बऱ्याचशा स्पर्धा आपल्या वाड्या तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. तर दरम्यान वाईडने धावसंख्या पोहोचले फलकावरती 8 अंकावर. षटकातील पुनश्च एकदा अंतिम चेंडू, यायचा चांगला फटका, ते क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला फटकवला जातं, तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या चेंडूला स्टॉप केलं गेलं, बाउंड्रीपासून रोखलं गेला. तर त्यावर 2 धावा येत आहेत या फटक्यावर गणेश यांना, आणि वैयक्तिक आपल्याला खातं उघडलं, पण तो षटकाचा देखील इथे खेळ संपला गेला. तो या पहिल्या पॉवर प्लेमध्ये पण पाहिलं असेल, पहिल्या षटकामध्ये 2 झटके बसलेत आरपी लाईन वाडा संघाला. 45 धावांचं टार्गेट असताना मात्र आपण पाहतो की सुरुवात केली गेली, पण तो पहिलं सुरुवात वाईडने जाताना त्यानंतर आयनुल शेख सारखा चांगला फलंदाज दुसऱ्या चेंडूवर बाद झाला, आणि नंतर उमेश लोखंडे आल्यानंतर त्यांनी देखील एक षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर ते देखील माघारी परतले. म्हणजे 2 फलंदाज एकाच षटकामध्ये बाद झाल्यानंतर हे षटक संपलं गेलं, आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना संघाची धावसंख्या अवघी फलकावर लागली ती 2 बाद 10 धावा. तर इथून 35 धावांचा आता टार्गेट राहते 24 चेंडूवर वाडा संघाला. आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात येईल. पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल होताना विशाल यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते आहे ती नवीन षटकाची. तर विशाल दिनकर बघूयात
हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, गुणी गोलंदाज आहे मी म्हणेन. नेहमीच सातत्याने संघासाठी नेहमीच संघाचं हित पाहिलं. आणि आज मात्र बघूयात वाडा संघाच्या विरोधात कशा प्रकारचा इथे गोलंदाजी होईल. तर वाडा संघाला देखील गणेश आणि रुपेश यांना थोडा वेळ थांबावं लागेल संघासाठी. फटकेबाजी तर करायची आहेच, त्याचबरोबर मात्र आपले विकेट टिकून खेळण्यामध्ये एवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मैदानात राहिला तर निश्चित आपोआप तुम्हाला धावा येऊ शकतात, कारण गोलंदाज कुठे ना कुठे चुकी करत असतो एका षटकामध्ये आणि त्याचं चुकीचं त्यांना वाट पाहावी लागेल. त्यावर स्ट्रोक मारणं देखील तेवढंसं कठीण जाऊ शकणार नाही. आणि पुढच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा सुरेख सुरुवात. नवीन शाळा गोलंदाज देखील आपण पाहते विशालने सुरुवात विश्वासाने केली होती, पण तो चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर जो त्यांच्या शरीराचा वेध घेतला होता, चेंडू थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर जात होता, हे पंचांनी लगेचच ओळखला आणि त्यामुळे एक चांगला चेंडूची समाप्ती असं म्हणूयात आपण. तर धावसंख्या स्थिरावली फलकावरती 10 धावा, 45 धावा करायचे आहेत. तर अजूनही 35 धावांची गरज आहे, 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर प्रत्येक सामना आपण होते काल देखील पाहिलं असेल, अनेक सामने असे रंगतदार सामने झाले आणि आज देखील तशाच प्रकारचे सामने आपल्याला निश्चित पाहायला मिळतील. पुढचा चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ते शतक झपाट्याने चेंडूवर येत आहेत आणि त्यामध्ये धाव घेण्यास सोडून दिलं आहे फलंदाजांनी. तर रुपेश लोखंडे हे फलंदाज अशा प्रकारचे फलंदाज आहेत की ते मोठ्या फटक्यांवर विश्वास जास्त ठेवतात. सिंगल डबल धावा तेवढंसं महत्त्व देत नाही, परंतु अगदी मित्रांनो क्रिकेटमध्ये सिंगल धावा डबल धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण लास्ट मोमेंटला जेव्हा सामना येतो त्यावेळेस याच धावांचा आपल्याला फरक पडतो खेळामध्ये आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवर घेणारी धाव खूप महत्त्वाची ठरते आहे. इथे मात्र चांगला फटका मिळतोय, अगदी पुन्हा एकदा जमिनीवर फटका होता, तिथे शतक जोरू चेंडूला फील्ड करतायत चांगल्यापैकी, तोपर्यंत एक सिंगल धाव. तर मग अशी उल्लेख केला की मुसारी संघाची आउटफिल्डिंग खूप चांगली म्हणावी लागते, नेहमीच फिल्डर त्यांच्या चुस्त पाहायला मिळतात. धावा आपल्या कशाबरोबर रोखायच्या. गुड मॉर्निंग. आज नक्कीच आपण पाहतोय आमच्या साथीला आज नवीन तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. निखिल वाकळे सरचं देखील इथं आगमन झालं, हार्दिक हार्दिक सुस्वागतम, वेलकम. अगदी पहिल्या 2 दिवस आपण अक्षय पांडव यांची साथ मिळाली, सूरज पाटील यांची साथ मिळाली आणि नंतर पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला आणखी एक चांगला आवाज ऐकायला मिळेल पुढच्या 2 दिवसामध्ये. परंतु दरम्यान आपण पाहतो की ते एक चांगल्यापैकी चेंडूला समोरच्या बाजून खेळ गेला आणि सहजतेने इथे एक धाव येताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. तर भगवा क्रीडामध्ये आपलं सहर्ष स्वागत, सर्वांचं आम्ही स्वागत पुन्हा एकदा करतोय या मैदानातून. सुंदरशी नगरी क्रीडानगरी आंबेडकरची यात दरवर्षीच मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात आणि यंदा देखील तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपण पाहतोय सध्या भगवा करंडक मैदानात चालू आहे. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर पाहत असताना आपण पाहतो की सेसिंग चालू आहे मैदानात वाडा संघाचा आणि पुढच्या चेंडूवर मात्र चेंडू हवेत राहिला आहे आणि शतक्षणी टप्प्याने चेंडू अडवायचा प्रयत्न केला. इथे म्हणजे चेंडूवर जायला पाहिजे होतं विकेटवर झेल घेण्याच्या दृष्टीने, परंतु तसं काही घडलं नाही आणि चेंडूवर स्टॉप केल्यानंतर फलंदाजांना सहजतेने इथे धावा मिळत आहेत त्या 2. तर याच 2 धावांनी संघ पोहोचते फलकावर. आतापर्यंतच्या खेळामध्ये ते 14 धावांवर 45 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 31 धावांची गरज आहे, परंतु इथे पण पाहिलं तर षटक क्रमांक 2 सध्या मैदान चालू असताना विशाल दिनकर यांचा, ज्यांचे देखील इथे 5 चेंडू संपलेत. त्या षटकातून अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ, चांगली बॅटिंग, चांगल्यापैकी फिल्डिंग, चांगलं गोलंदाजी, सर्व तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय दोन्ही संघ एकमेकांसमोर कुरघोडी करतायत, चांगलं आव्हान उभं करतायत. आणि षटकात आता शेवटचा चेंडूचा खेळ राहिला शिल्लक, अजूनही मोठा पटका जमला नाही मारताना आणि पुन्हा एकदा चेंडू अगदी जमिनीला गेला आहे. तो मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केला तर तोपर्यंत सहज त्याने सिंगल धावली आणि षटक मात्र इथे संपते ते 2रं. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाडा आरपी लाईन संघाची आपण सध्या कामगिरी पाहतोय. 45 धावांचं चेस करताना आतापर्यंत धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 15 धावा, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आणि शेवटच्या आता 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडू जे बाकी राहिले आहेत, 18 चेंडू 30 धावा, जवळपास 10ची गती प्रत्येक षटकात राखावी लागेल आणि त्या दृष्टीने मात्र पावलं पडणं गरजेचं आहे संघासाठी. धावांच्या दृष्टीने मात्र ते वाडा संघाला तर निश्चितच एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्या तालुक्यात आपण का पाहतोय परवापासून. कालचा दिवस जर खरं पाहिला असेल तर कुडूस 11 संघाने गाजवला, अनेक मोठ्या मोठ्या संघांना पराजित केलं त्या संघाने आणि तो संघ पोहोचलाय. आतापर्यंत धावसंख्या फलकावरली 15 धावा आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. तर 18 चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. 10च्या गतीने धावा इथे करायच्यात वाडा संघाला. आणि आता पाहूयात मुसळणे संघाचे देखील डावपेज आपण मैदानातले पाहतोय, त्यांच्याकडे देखील रणनीती त्यांनी आखली असेल की वाडा संघाला कशाप्रकारे आपण इथे रोखायचं आहे. परंतु वाडा संघाकडे देखील धुरंधर गोलंदाज आपण फलंदाज पाहतोय. त्यांची सुरुवातीला आपण कामगिरी पाहिली, परंतु धावा थोड्याशा निश्चितच जास्त आल्या फलकावर मुसळणे संघाकरता आणि चांगल्यापैकी आता त्यांना गोलंदाजी मागे ठेवून आता आपल्याला बॅटिंग चांगली करावी लागेल या दृष्टीने विचार करणं सध्या महत्त्वाचं असेल. तर नवीन षटक आता सुरू होत आहे. आत्तापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक
भावेश यांनी चांगल्यापैकी हाताळलं होतं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 10, पण तो मगाचं नुकतंच षटक संपलं विशाल दिनकरांचा अतिशय तिखट मारा त्यांनी केला आणि षटकात अतिशय कंजूस गोली करताना फक्त 5 धावा खर्च करताना चांगली गोलीचा नमुना पेश केला. परत नवीन षटक आता सुरू होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मला वाटतं भावेशच असतील. जो डावखुरे त्याचा अतिशय प्रभावी गोलंदाज आहे आणि खरोखर त्यांनी आज आम्हाला प्रभावित केलं आहे त्यांच्या सुंदर गोलंदाजीने. कारण आम्ही प्रत्येक गोलंदाजीचं प्रत्येक खेळाडूचं इथे निरीक्षण नेहमीच करत असतो. कुठेही आमच्या मॅचेस असतात समालोचनाच्या दृष्टीने आम्हाला प्रत्यक्ष मैदानात जे काय घडतं आहे त्याचं विश्लेषण मी नेहमीच देतो. परंतु त्या प्रत्येक खेळाडूकडे जी काय कला आहे काय त्याच्यामधला क्रिकेट आहे ते अगदी बारकाईने मी पाहत असतो. तर आता पाहूयात कशाप्रकारे सुरुवात होईल. नवीन षटकाला जी सुरुवात होते आता इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे ती वाडा संघाला आणि रुपेश लोखंडे याच्यावर खूप मोठी दारोमदार असेल संघाची. या खेळाडूला निश्चित संघाला पुढे न्यावं लागेल. मात्र पुढचा चेंडू बॅटची एज गेला चेंडू आणि थोडं शॉर्ट लेगच्या बाजूला गेला आणि डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडूवर आपला फलंदाज मला वाटतं हे धावची स्वरूपात बाद होत आहेत. कारण अगदी क्रीजमध्ये पोहोचले होते. हेच पंचांनी ओळखताना मात्र त्यांना बाद घोषित केलं गेलं आणि संघाचा आणखी एक गडी माघारी परततोय. चौथा गडी जो तिसरा गडी म्हणता येईल पॅव्हलियनमध्ये पोहोचतोय. तर 3 बाद धावसंख्या निश्चितच स्थिरावले फलकावर थांबली गेली. ती 15 धावांवर आता अक्षय कोकाटे आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत मैदानातून. तर अक्षय आणि येता रुपेश या जोडीला कुठेतरी नक्कीच विचार करावा लागेल संघासाठी. जे अतिशय सुरुवात जी अपेक्षित होती ती अपेक्षित झाली नाही. गणेश गायकवाड इथं बाद झाल्यात. चनाचं मिडल ऑर्डरला पाठवलं गेलं परंतु त्यांच्याकडून अपेक्षित खेळ झाला नाही आणि त्यानंतर आता अक्षयची मैदानातली ही आपण पाहतोय एंट्री होताना. तर रुपेश आणि अक्षय या जोडीला आता बघूयात पुढे खेळ पुढे न्यायचा आहे. तर बॅटिंग लाईन निश्चितच कागदार मजबूत वाटते. प्रत्यक्षात मैदानात मात्र ती थोडीशी काय होईना त्यांची देखील थोडीशी भरली नाही. याचं कारण म्हणजे अचूकतेने समोर गोलंदाजी होती समोरच्या बाजूने ती मुसारने संघाकडून. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत असाल आणखी एक मान्यवर प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत. महेशजी पाटील साहेब जे उपस्थित आहेत त्यांचं आपण शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन स्थान आपण आमच्या या अतिथीगृहामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल तर आपण आमच्या विनंतीचा मान देऊन सन्मानाने व्यासपीठावर यावं अशी नम्रतेची विनंती. आपण पाहतायत भगवा करंडक नवीन फलंदाज अक्षय कोकटे गेलेत आणि हा पहिला चेंडू त्यांनी बॅटवरून चेंडूला अगदी स्क्वेअर लेगच्या बाजून म्हणावं की मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. आता यावेळेस आणि चांगल्यापैकी साई यानं चेंडूला थांबवला स्टॉप केला. तोपर्यंत सहज त्यांनी सिंगल धाव घेत आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या पोहोचवली फलकावरती आता 16 या अंकावर. अजूनही 29 धावांची गरज आहे. रुपेश लोखंडे आपण पाहतोय जे आघाडीचे फलंदाज आहे एका बाजूला मात्र अगदी चांगल्यापैकी पाय रोवून उभे आहेत मैदानात चांगल्यापैकी फाईट करतायत आणि फाईट त्यांना अजूनही संघर्ष मोठा करावा लागेल. तर भावेश लेफ्ट हँड राऊंड मारे पण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुढे एकदा पॅट घेऊन टाकला होता. अगदी स्टेट डाऊन चेंडू खेळला गेलाय गोलंदाजच्या डोक्यावरून पाठीमागे आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र अगदी खराब क्षेत्ररक्षण मागे गेलं. जिथे इथे 1 धाव होती तिथे मात्र चौकार आला आणि 4 धावा खूप महत्त्वाच्या असतील वाडा संघ करता. कारण 1-1 धावेसाठी संघर्ष आपण पाहतोय मैदानात होत असताना नुकताच चौकार आलाय. एक बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला तो वाडा संघ करता. कारण मग अशी षटकार उमेशने ठोकल्यानंतर थोड्याशा सिंगल डबल धावा होती त्या आणि यावेळेस मात्र एक चांगला चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 4 ने वाढती आहे. ती धाव फलकावर जाताना 20 वर 20 रन. अजूनही पाहतोय 25 धावांची गरज आहे विजयाकरता. तर इथे मात्र चेंडू संपलेत आतापर्यंत या षटकामधले 3 म्हणजे आता विचार जर केला तर 15 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 15 चेंडूत 25 धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये. षटकातील मेहनत आपण पाहतोय गोलंदाजांची खूप चांगली इथे राहिली आहे आणि पुढचा चेंडू देखील जमिनीत मारला फटका. तिथे शतक थोडंसं पुन्हा एकदा उशीर करतात पण तो फेक करताना चांगली फिल्डिंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतं. मुसाने संघाचा मी वगैरेच उल्लेख केला की फिल्डिंगमध्ये हा संघ नेहमीच तरबेज असतो परंतु मग एक थोडीशीच मिस्टेक पाहायला मिळाली आणि ही पहिली चुकी मात्र या संघाने आतापर्यंत केली आहे ती फिल्डिंगमध्ये. परंतु इथे धाव आली नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 21 वर 21. अजूनही 24 धावा पाहिजेत सामन्यामध्ये. 14 चेंडूचा खेळ बाकी. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण होते भावेश यांची. यायचं नाईस बॉलिंग अप्रतिम फलंदाज अगदी विचारात आणलं परंतु या चेंडू बराचसा बाहेर आला आहे. ऑफ टाईमच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर पंचांनी लगेचच आपले हात फैलावलेत आणि त्यामुळे एक अवांतर धावली संघासाठी. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर नेल्सन आकड्यावर. आत्तापर्यंत निश्चितच या खेळाचा प्रेक्षकांना खूप मनमुराद आनंद मिळाला कारण अशा प्रकारचे सामने क्वचित होत असतात. अगदी प्रत्येक चेंडूवर सामन्यातला रंगत वाढत चालली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू पुन्हा एकदा बॅटवर नीटसा आला नाही तर देखील चेंडू निघतो स्क्वेअर लेग डीपला
आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे पुन्हा पाहायला मिळालं. दरम्यान तर एक धाव तेवढीच महत्त्वाची आपण पाहतोय. सध्या घेत असताना दोन्ही फलंदाज संघर्ष जारी आहे. अक्षय देखील आपण पाहतोय तर चांगला खेळ करू लागलेत मैदानातून आणि संघाची धावसंख्या पोहोचली त्यामुळे ती 23 वर 23. अजूनही 22 धावा पाहिजेत सामन्यामध्ये. तर या षटकातील पुढच्या षटकासाठी गोलंदाज भावेश लेफ्ट हँड राऊंड त्यांचा खूपच प्रभावी मारा. इथे मात्र अगदी शॉट अतिशय आजच्या दिवसातला एक चांगला फटका पाहायला मिळतो आणि चेंडूला मात्र अगदी सरळ स्टँडर्ड रिलेशन फेकून दिले सीमेपलीकडे. उत्तुंग षटकार. जस्ट यू 6. संघर्ष अगदी जारी झालाय. संघर्ष पेटला अगदी शिगेला पोहोचलाय आणि प्रत्येक प्रेक्षक अगदी मनमुराद या क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतो. काल देखील खूप गर्दी होती प्रेक्षकांची. सावली क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं असेल चांगला खेळ नेहमीच होतोय. जो षटकारानंतर थोडंसं जे अंतर होतं ते कमी झालं. चेंडू आणि साधारणतः धावांचं ते अंतर कमी करून निश्चित वाढायचा थोडंसं सुस्करा मिळाला असेल. त्यांनी श्वास जो रोखला होता तो मात्र सोडण्याची त्यांना वेळ आली कारण सुरेख षटकार आल्यानंतर चांगल्यापैकी गती प्राप्त झाली आहे संघाला. आता इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 16 धावांची गरज म्हणजे 8ची गती तर राहते. मगाची 10च्या गतीने धावा होत्या प्रत्येक षटकामध्ये. ती गती थोडीशी कमी झाली आहे. स्किंग रेट कमी झाला आहे आणि नवीन षटक आता राजेश यांची सुरुवात होताना पहिला चेंडू अगदी टप्पा अगदी अचूक ठेवला गेला आणि चेंडू थोडंसं बाउन्स करताना चेंडू नेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर डॉटने सुरुवात झाली. प्रत्येक चेंडू डॉट हा महत्त्वाचा असणार आहे. तो मुसरणे संघ करता किंवा विकेट महत्त्वाचे असतील सामन्यात आपल्याला एक विजय मिळवायचा आहे तर त्या दृष्टीने मात्र वाड्या संघाला देखील धावा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. याच स्वतः खूप सुंदर याच्या तटवला लागला पण तो तिकडे क्षेत्ररक्षक जे हातात होतं त्यांच्या हातातच जाऊन बसला. त्यांच्या गोदीमध्ये जाऊन बसला आणि आणखी एक विकेट मात्र इथे गमवावी लागते संघाला. वाडा संघाकडून अक्षय बाद झालेत. अतिशय मॅचमध्ये खूप रंग भरलेत मी म्हणेन कारण एक धावे रंडक त्यांच्या नवनीत स्पर्धा आपण पाहत असाल आनंद दिघे साहेब स्मृती चषक. तर आजचा हा तिसरा दिवस आहे. पहिला सामना आपण मैदानात अतिशय रंगतदार अवस्थेत पाहतोय कारण आतापर्यंत चांगली ही ते कामगिरी होती गोलंदाजांकडून देखील होती. त्यावेळी चांगल्यापैकी गोलंदाजी करत असताना फिल्डरची देखील साथ लाभती आहे आणि आता नवीन फलंदाज तेजस सामना करतायत पुढच्या चेंडूचा. यावेळेस आल्याला सुरुवात करताना चेंडू पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठ घडली आहे आणि झेल सुटल्यानंतर षटकार. ये क्या हो गया. अतिशय टर्निंग पॉईंट मानता येईल. इथे विकेटवर चांगली संधी होती ती संधी दवडताना मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी संघाला अतिशय महाग ठरेल आणि म्हणूनच मी म्हणतो की नशिबाची देखील साथ लाभावी लागते. षटकात चुका होत आहेत मुसरणे संघाकडून आणि त्याचाच या चुका मात्र पथ्यावर पडत आहेत वाडा संघाच्या कारण धावसंख्या निश्चितच पुढे जाऊ लागली आहे. 45 धावांचं टार्गेट जे सेट झालं होतं त्याचा मात्र पाठलाग यशस्वीरित्या होऊ लागला आहे आणि धावसंख्या तर पोहोचले पलकावरती
36 धावा 36 नुकतीच एक धाव घेतल्यानंतर 36 धाव फलकाला लागल्यात. आता 9 धावांची गरज आहे. सामन्याचा विचार केला तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 9 धावा. अगदी 25 करायचे. पुढचा चेंडू मात्र इथे यावेळेस स्वीप पद्धतीने चेंडू खेळत आणि यावेळेस कुठलीच संधी नसेल कारण फुलटॉस दिला आणि फुलटॉसवर अतिशय चांगला फायदा उचलताना मात्र अगदी रुपेश लोखंडे अगदी गरजतात त्या चेंडूवर षटकार आलाय आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने थँक्यू डीजे. तर आता मात्र अवघ्या 3 धावांची गरज आहे कारण 42 धावा फलका लागल्यात. पुढच्या चेंडूवर देखील रुपेश जे शोंगाशी शांत होते आता मात्र आक्रमक बनलेत. त्यांना माहिती आहे की आपण जर सामन्यात टिकून राहिलो तर आपल्या संघासाठी अगदी सहजतेने विजयपर्यंत जाऊ शकतो आणि हेच विश्वास ठेवत त्यांनी अगदी चांगली सुरुवातीला अगदी सावध पवित्र घेतला. आता मात्र आक्रमक पवित्र घेताना षटकार टोकला आणि त्यानंतर इथे षटक देखील आपण पाहतो की नुकतंच संपलं गेलं. 4 षटकाचा इथे खेळ संपतोय आणि त्यानंतर विकेटवर धावा जर पहिल्या फलकावर आतापर्यंत तर आत्तापर्यंत संघाची धावसंख्या पोहोचली ती 43 धावा 43. आता विजयाकरता फक्त 2 धावांची गरज आहे ते येणाऱ्या 6 चेंडूवर. म्हणजे आता नक्कीच सामना थोडासा सोपा मानावा लागेल कारण अभ्यास केला चांगल्यापैकी मुसळणी सगळं कुठे चुका करतोय त्याचा अभ्यास करून नंतर चांगल्यापैकी ते मात्र यशस्वी झालेत हे दोन्ही फलंदाज. विशेषतः मी म्हणेन इथे आपण रुपेश लोखंडे पाहूयात. आघाडीचा फलंदाज ज्यांनी सुरुवात सावध केली होती पण त्यानंतर अटॅक करताना एक षटकार 2 षटकार मारले, एक चौकार मारला आणि एक चांगली इनिंग साकारताना संघासाठी खूप चांगला खेळ करतायत. 2 धावांची गरज आहे इथे मात्र. तर अंतिम षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू थोडासा बाउन्स केला होता कारण ही खेळपट्टी अतिशय चांगली अक्षयचा आपण हा खेळ पाहतोय गोलंदाजी पाहतोय. आतातले सामनामध्ये गमावला गेला का असं म्हणता येईल. थोडंसं अजूनही मजा आली असती क्रिकेटमध्ये. तो झेल सुटला तिथूनच सामना टर्न झाला आहे आणि नक्कीच क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरली असते त्याला आपण नेहमी म्हणतो. क्रिकेट इज गोलंदाज संस्था म्हटले ते ती यासाठीच. इथे मात्र लगातार 2 चेंडूवर 2 चेंडू डॉट केला गेला अतिशय प्रभाव टाकला जातोय तो गोलंदाजचा. आता मात्र मजा येईल सामन्याला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूत इथे धावा मात्र निश्चित आपण पाहतोय 3 करायच्या आहेत. एक डॉट चेंडू नक्कीच तुम्हाला पराजयाच्या शाळेत नेऊ शकतो. रुपेशच आपण पाहतोय ज्यांनी षटकार मागे टोकला होता तोच फलंदाजांना नक्कीच चकवलं गेलं आहे ते लगातार अक्षयने. तर अक्षयचं देखील इथे कौतुक झालंच पाहिजे. पुढचा चेंडूवर देखील त्यांना फसवण्याचा प्रयत्न यायचं चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन निघाला फाईनच्या बाजूला आणि त्यावर चेंडू अडवल्यापर्यंत फलंदाज सहज त्याने 2 धाव मिळत आहेत आणि ज्याबरोबर संघामध्ये बरोबरी होते. संघाची धावसंख्येला बरोबरी म्हणावी लागेल ती झालेली फलकावर. आता फक्त एका धावेची गरज आहे. निश्चितच सामन्यातली रंगत थोडीशी कमी झाली कारण आता शेवटचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूत फक्त एका धावेची गरज आहे. वाडा संघ आरपी लायन संघ नक्की विजयाच्या उंबरठ्यावर येतोय. ओके ओके ओके. तर नक्कीच इथे सामन्यातून सामना संपला कारण 2 धावांची आवश्यकता होती. तिथे मात्र सामना फिनिश झाला आहे आणि मी नक्कीच इथे सांगतोय की वाडा संघ इथे विजय होतोय कारण 2 धावांची गरज होती. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि त्यानंतर खेळ देखील संपला. म्हणजे एक चांगल्या फायनलला आपण पाहिलं असेल निश्चितच आज संध्याकाळची आपल्याला कुठला सगळं फायनलमध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण पाहतो फर्स्ट मॅच आपण पाहिलं असेल की ज्यामध्ये वाडा संघाने अगदी ऐन मोमेंटला जे नशिबाची साथ लाभली षटकार आल्यानंतर सामन्यावरची जी पकड होती ती अगदी मजबूत करताना एक चांगला शानदार विजय बोला आणि मुसाने संघाचं देखील तेवढंच गोड कौतुक आम्ही ते करतोय की त्यांनी देखील प्रयत्न केले. पण ज्या चुका काही केली की फिल्डिंगमध्ये केल्या त्याच संघाला मारक ठरल्यात या सामन्यामध्ये